नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया आजची आनंदाची ब्रेकिंग न्यूज। मित्रांनो, आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे। कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, 8वा वेतन आयोग, पगार आणि पेन्शन मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टर, ओपीएस मागणी। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओतून। नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचे स्वागत करतो। आज 17 जूनची सर्वात मोठी आनंदाची वार्ता घेऊन आलो। सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार, पेन्शन आणि पदोन्नती संदर्भात 8व्या वेतन आयोगाकडे खूप मोठ्या मागण्या केल्या आहेत। फिटमेंट फॅक्टर वाढून बेसिक सॅलरी तीनपट करण्याची, जुनी पेन्शन योजना ओपीएस सुरू करण्याची, त्याचबरोबर वैद्यकीय भत्ता, मुलांचा शिक्षण भत्ता वाढण्याची मागणी जोरात आहे। जम्मू काश्मीर जनरल लाईन टीचर फोरमने आयोगाला स्पष्ट सांगितले आहे की महागाई वाढली आहे की पगार वाढला पाहिजे। महागाई जितकी वाढेल तितका पगार वाढला पाहिजे। नेमका कोणत्या मागण्या आहेत, आयोग काय म्हणतंय, तुम्हाला किती फायदा होणार, या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या। जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ, पेन्शन आणि पदोन्नती संदर्भात खूप मोठ्या मागण्या केल्या आहेत। फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विशेष जोर देण्यात आला आहे आणि चर्चा जोरदार सुरू आहे। जनरल लाईन टीचर फोरमच्या 4 प्रमुख मागण्या: बेसिक सॅलरी मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढवा, 2 जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करा, एनपीएस मध्ये भविष्याची हमी नाही, 3 वैद्यकीय भत्ता लागू करून रकमा वाढवा, 4 मुलांचे शिक्षण भत्ता वाढ करा। पेन्शन धारकांचे म्हणणे आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, ओपीएस सुरू केल्यास रिटायरमेंट नंतर गॅरंटेड पेन्शन मिळेल, आर्थिक सुरक्षा मिळेल। दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी विशेष मागण्या: वाहतूक भत्ता, वैद्यकीय सुविधा, विशेष रजा, आयकरात सवलत। हा व्हिडिओ 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनेच्या मागण्या व मीडिया मार्फत रिपोर्टद्वारे आधारित आहेत। ही अधिकृत घोषणा नाही। अंतिम निर्णय केंद्र सरकार व वेतन आयोगाचा असेल। कृपया अधिकृत घोषणेची वाट पहा। गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या। तर मित्रांनो, ही होती 17 जूनची 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट। फिटमेंट फॅक्टर वाढून बेसिक सॅलरीत वाढ करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, वैद्यकीय भत्ता व मुलांचे शिक्षण भत्ता या मागण्यावर सकारात्मक विचार करत आहे आयोग, असे कर्मचारी संघटनेला सांगण्यात आले आहे। महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे। केंद्र सरकार लवकरच यावर अंतिम निर्णय घेईल अशी आशा करूया। तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आपल्या हक्काचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।